Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to see the explanation and English workshop of the poem A Teenager's Prayer from 10th standard textbook. So if you have not subscribed to our channel yet, please subscribe it and press the bell icon to get our latest video updates. So let's begin. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता आहे अ टीनेजर्स प्रेयर आणि या कवितेचं एक्सप्लेनेशन आणि त्यावर आधारित इंग्लिश वर्कशॉप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या कवितेत कवीला आपल्याला काय सांगायचं आहे, म्हणजेच या कवितेचा आशय काय आहे हे आपण पाहूया. एका किशोरवयीन मुलाला त्याचं किशोरवयीन आयुष्य कसं जगायचं आहे याबाबतच्या त्याच्या इच्छा कवी जे मॉर्स यांनी अ टीनेजर्स प्रेयर या कवितेत मांडल्या आहेत. या कवितेत कवी किशोरवयीन मुलाच्या भूमिकेतून बोलत आहे. तो टीनेजर म्हणतो, भावी आयुष्याचा योग्य मार्ग निवडण्यासाठी महत्त्वाचा निर्णय त्याला घ्यायचा आहे. आयुष्यात पुढे जाताना एक मार्ग त्याला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल, तर दुसरा मार्ग त्याला वाईट म्हणजेच घोर चिंतेच्या त्रासाच्या मार्गावर घेऊन जाईल याची त्याला जाणीव आहे. या दोन्ही मार्गांपैकी योग्य तो मार्ग स्पष्ट दिसावा, योग्य निर्णय घेता यावा यासाठी आपले डोळे उघडे ठेवावेत, आपल्याला मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना तो परमेश्वराला करतो. किशोरवयीन आयुष्यात आपल्याला सर्वोत्तम गुणांचं प्रकटीकरण व्हावं, मोहावर नियंत्रण ठेवता यावं आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगता यावं अशा इच्छा त्याने व्यक्त केल्या आहेत. परमेश्वराच्या मार्गदर्शनामुळे किशोरवयाच्या शेवटी तो एक चांगलं, समाधानी, सर्वोत्तम आयुष्य जगेल, दुर्गुणांपासून मुक्त राहील असा त्याला ठाम विश्वास आहे. धिस पोएम इज in the form of a prayer by a teenager. Teenage means the period of life in between 13 to 19 years of age. The speaker is a teenager. In this poem, a teenager prays to God to help him to take the right direction in life. Teenage is the critical period of life. The important decisions regarding life and career are made. The speaker is not sure about his ability to make the right choices. He knows the choice that he makes at this point in life will decide whether the future is going to be happy or distressed. He prays to God to make him strong and firm enough to avoid temptations. After the teenage years, he will be satisfied when he looks back. He had lived the best teenage life with the constant support of God. विद्यार्थी मित्रांनो, अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचा भावार्थ आपण जाणून घेणार आहोत. तो नॅरेटर म्हणतोय, अर्थात तो टीनेजर म्हणतोय, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असतं आणि अशावेळी डिसिजन्स आय मस्ट मेक, मला निर्णय घ्यावेच लागतात. वेगवेगळ्या प्रसंगी मला माझेच निर्णय घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. कोणता मार्ग स्वीकारायचा याची निवड मलाच करावी लागते. आता आपण दुसऱ्या कडव्याचा भावार्थ पाहूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. या ठिकाणी डार्कंड म्हणजे एव्हिल म्हणजेच अंधारमय किंवा वाईट आणि डिस्ट्रेसचा अर्थ आहे ताणतणाव किंवा खूप काळजी. ग्रेट वरी अँड स्ट्रेन. या कडव्यामध्ये नॅरेटरने 2 प्रकारच्या मार्गांचा उल्लेख केलेला आहे. एक मार्ग ग्रेट सक्सेसकडे नेतो
तर दुसरा मार्ग ग्रेट डिस्ट्रेसकडे नेतो. डिस्ट्रेस म्हणजे ताणतणाव, दुःख, यातना. म्हणजे एक मार्ग चांगला आहे तर दुसरा मार्ग वाईट आहे. आणि या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग निवडायचं हे माझ्या हातात आहे, ते मी करू शकतो. म्हणून तो म्हणतो आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी जीवनाचा मार्ग, जीवनमार्ग निवडू शकतो, स्वीकारू शकतो, जो म्हणजेच दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जो मार्ग मला महान यशाच्या दिशेने घेऊन जाईल तो मार्ग मी निवडू शकतो. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा त्या अंधाऱ्या मार्गाने जाऊ शकतो जो दुःखाच्या दिशेने जातो. या ठिकाणी डार्कंड म्हणजे अतिशय अंधकारमय आणि डिस्ट्रेसचा अर्थ आहे फार त्रास, अतिशय चिंता किंवा दुःखदायक. पुढे तो नॅरेटर म्हणतो प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हे परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, की जेणेकरून मला स्पष्ट दिसेल. दॅट आय माइट क्लिअरली सी. मला जे बरोबर आहे त्याच्या बाजूने खंबीर उभं राहण्यास मदत कर. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि माझ्यातील सर्वोत्तम आहे त्याला वाव मिळू दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. In the next stanza, the narrator says, help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Temptation म्हणजे मोह. A strong wish to do something bad or wrong. काहीतरी वाईट करण्याची तीव्र इच्छा म्हणजेच टेम्पटेशन, ज्याला आपण मोह असं म्हणतो. हे देवा, मला नाही म्हणण्याची क्षमता दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. कधी व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, ज्या वेळेला एखादा मोह माझ्या समोर येईल, माझ्या मार्गात येईल, तेव्हा त्या मोहाला नाही म्हणण्याची क्षमता मला तू प्रदान कर. म्हणजे मी त्या मोहाला बळी पडणार नाही. म्हणजे मी माझा देह स्वच्छ ठेवू शकेन. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. प्रत्येक दिवसासाठी सुस्थितीत ठेवू शकेन. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. इन द लास्ट स्टांजा ही सेज, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. पुढे तो म्हणतो जेव्हा माझी वयाची 13 ते 19 वर्षे सरतील, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, तेव्हा मी मागे वळून पाहीन. आय नो दॅट आय विल सी, की मी माझं आयुष्य सर्वोत्तम पद्धतीने जगलो. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जेव्हा तू माझा अखंड सोबतीस राहिला. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. हे परमेश्वरा, या कालावधीमध्ये जर तू माझ्या सोबतीला राहिलास तर मी माझं आयुष्य अगदी चांगल्या प्रकारे जगू शकेन असं मला वाटतं. अशा प्रकारची प्रार्थना तो किशोरवयीन मुलगा देवाला करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचं ॲप्रिसिएशन देखील आपल्या या चॅनेलवर उपलब्ध आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर दिलेल्या आय बटनवर मिळेल. अगदी सोप्या भाषेत केलेल्या त्या ॲप्रिसिएशनची व्हिडिओ आपण अवश्य पहा. इंग्लिश वर्कशॉप. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. अकॉर्डिंग टू द पोएट, न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. We must decide to take the road which leads to great success. The poet prays to the Lord to help him stand for what is right.
The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Find and write pairs of rhyming words from the poem. Answer: make, take, success, distress, see, me, way, day. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. Answer: A, B, C, B. Next question. Match the lines in column A with the figures of speech in column B. Decisions I must make. This line is an example of the figure of speech inversion. इन्व्हर्जन मध्ये वाक्यातील शब्दांचा क्रम हा उलटा असतो. म्हणजेच हे वाक्य असं असायला पाहिजे होतं, आय मस्ट मेक डिसिजन्स, पण डिसिजन्स आय मस्ट मेक असं असल्यामुळे हे इन्व्हर्जनचं उदाहरण आहे. सेकंड लाईन, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इट इज an example of the figure of speech apostrophe. एखाद्या अमूर्त, निर्जीव किंवा उपस्थित नसलेल्या एखाद्या गोष्टीला उद्देशून ज्या वेळेला बोललं जातं ते ॲपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच असतं. या ठिकाणी देवाला म्हणजेच लॉर्डला उद्देशून म्हटलं गेलं आहे. नेक्स्ट लाईन, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. इट इज an example of the figure of speech alliteration. alliteration मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त अक्षरांच्या ध्वनीची पुनरावृत्ती होत असते. या ठिकाणी डी या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून हे alliterationचं उदाहरण आहे. and the last line, I can choose to take the road of life. It is an example of metaphor. Here, the road to success is indirectly compared to the road of life. या ठिकाणी यशाचा मार्ग याची तुलना जीवनाचा मार्ग याच्यासोबत केली गेली आहे. So, it's an example of metaphor. Next question. Prepare a set of 10 questions to interview any successful teenager. Answer: questions to be asked. Your nickname is Guddu. What is your real name? When did you start learning music? Who was your first guru? That is teacher. How old were you when you won the prize for the first time? Did you change your guru? Why did you change your teacher? Where was your last performance? Which other instrument apart from tabla do you play? Tabla and flute are two different instruments. How do you play flute along with tabla? What is your next plan? Friends, these were some of the questions which can be asked to any successful teenager. You can also add your own questions to ask him. So friends, in this video we have learned about the poem A Teenager's Prayer and its English workshop. So if you like this video, please do not forget to like, comment and share. Thanks for watching and goodbye.